इतर किती दिवस प्रतिहल्ले इतरांवरती करत राहणार याकडे आपलंही लक्ष आहेच. सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं की आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनं बदला घेण्याच्या भूमिकेतनंच प्रतिहल्ले सुरू केले. पण इराणला आधीच माहिती होती की अमेरिका हल्ला करणार आहे. असं असतानाही अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये खामेनींचा मृत्यू कसा झाला हेही आपण पाहूयात. खामेनींना मारण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचं एकत्र प्लॅनिंग. खामेनींच्या दैनंदिन हालचालींवर अनेक महिन्यांपासून लक्ष. खामेनींना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या अली शामखानींना ट्रॅक करण्यात आलं. शनिवारी मध्यरात्री खामेनी आणि अली शामखानी यांच्या बैठकीची बातमी गुप्तहेरांना मिळाली. खामेनींच्या प्रासादाच्या तळघरात महत्वाची बैठक सुरू होती. बैठकीची माहिती मिळताच इस्रायल आणि अमेरिकेच्या सैन्य दलात संदेशाचं आदान प्रदान झालं. हल्ल्याआधी अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून इराणची संरक्षण यंत्रणा डळमळीत केली. त्याचवेळी इस्रायलनं 30 क्षेपणास्त्र खामेनींच्या प्रासादावर डागली. इस्रायलकडून अमेरिकेनं दिलेल्या बंकर बस्टर मिसाईलचाही वापर करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदांमध्ये खामेनींचा प्रासाद उद्ध्वस्त झाला. खामेनींसह त्यांचे अर्धा डझन अधिकारी मारले गेले असा अमेरिकेनं दावा केला. तर खामेनींच्या मृत्यूची गोष्ट काय होती ती आपण पाहिली. अमेरिकेनं इराणवरती हल्ला करण्यासाठी कोणकोणती यंत्रणा वापरली, अमेरिकेचे कोणकोणती लढाऊ विमानं आज इराणच्या अवकाशामध्ये घिरट्या घालतायत हेही आपण या निमित्ताने पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. अमेरिकेनं इराणसाठी कोणकोणती शस्त्र वापरली. B-2 बॉम्बर या जेटचा त्यांनी वापर केलेला आहे. तसंच लुकस या ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे. F-16, F-18, F-22 या फायटर जेट्सचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे. तसंच F-35 फायटर जेट्सचा वापर करण्यात आलेला आहे. काउंटर ड्रोन सिस्टीमचाही वापर करण्यात आला आहे. गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर याच्या सुद्धा माध्यमातून हल्ले करण्यात आलेत आणि C-17 ग्लोब मास्टर, C-130 सुपर हर्क्युलिस, USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका उतरवण्यात आलेली आहे अरबी समुद्रामध्ये. USS अब्राहम लिंकन याचा वारंवार उल्लेख आपणही ऐकला असेल. लढाऊ विमानं वाहून नेणारी अशी युद्धनौका आहे. तर ही अमेरिकेची सामरिक